आंधळा मासा, ह्या मासाला लिटरली डोळेच नाहीयेत आणि माझ्या मते हा ॲक्वेरियम कलेक्शन मधला सगळ्यात गुड मासा आहे. वेलकम टू 100 डेज 100 फिशेस. आज आहे दिवस 16वा आणि आजची आपली फिश व्हरायटी आहे ब्लाइंड केव्ह टेट्रा. हा मासा युजली मेक्सिको मधल्या केव्स मध्ये किंवा खूप खोल असलेल्या अशा वातावरणात येतो जिथे सूर्यप्रकाश पोचतच नाही आणि याच्यामुळे हळूहळू ह्याचे डोळे आणि कलर हे दोन्हीही चेंज होत गेलं आणि ह्याचे सेन्सेस मात्र सुपर शार्प झाले. म्हणजे हा मासा जर तुम्ही आपल्या फिश टँक मध्ये टाकलात ना तरी सुद्धा एखाद्या स्टोनला, वुडला किंवा कुठेही एखादा डेकोरेशन आयटम असेल किंवा मध्ये तुम्ही काही ठेवलं असेल त्याला हा मासा अजिबात धडकणार नाही, कारण ह्याचे सेन्सेस इतके सुपर शार्प आहेत की त्याला सगळं कळतं. हा मासा अत्यंत ऍक्टिव्ह आहे आणि ग्रुप फिश आहे. सो तुम्हाला तुमच्या अक्वेरियम मध्ये हा ठेवायचा असेल तर प्लांटेड अक्वेरियम्स मध्ये ठेवू शकता, नॉन प्लांटेड मध्ये सुद्धा ठेवू शकता, पण कमीत कमी 6 ते 12 या ग्रुप्स मध्ये ठेवायचा आहे. हा अक्वेरियम फिश युजली सगळ्या फिश व्हरायटीज बरोबर जातो, पण खूप जास्त छोटे फिशेस म्हणजे मायक्रो रासबोरा सोबत किंवा मस्किटो, गॅलेक्सी रासबोरा सोबत शक्यतो याला ठेवू नका. हा अक्वेरियम फिश एखाद्या हॉबीज साठी ड्रीम फिश आहे, कारण खाण्याचे काही नाटकं नाही. तुम्ही पेलेट्स टाका, ब्लडबम्स टाका, फ्रोझन टाका, लाईव्ह टाका, फ्लेक्स टाका, श्रिम्स टाका, तुम्ही काहीही फूड याला दिलं तरी सुद्धा तो ते फूड खाणार आहे. मग काय मंडळी, कसा वाटला हा मासा? हा मासा तुम्हाला माहिती होता का? हे तर कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला सांगायचंच आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट एपिसोड मध्ये असाच एखादा भन्नाट धम्माल मासा घेऊन तुम्हाला भेटायला येईल. तोपर्यंत हॅपी फिश कीपिंग.